अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 12 डिसेंबर 2025 तारीख आहे 12, महिना आहे 12। त्यामुळे 12/12चं पोर्टल ओपन होत आहे या दिवशी। त्याचबरोबर 12/12/2025 ही जी तारीख आहे या तारखेमुळे आपलं 3-6-9चं टेक्निक सुद्धा या दिवशी ओपन होत आहे। त्याचबरोबर बघा, या दिवशी वार आहे शुक्रवार। त्यामुळे शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी रिलेटेड असतो, तर शुक्र ग्रह हा 6 नंबरशी रिलेटेड आहे। त्यामुळे असा छान असा दुर्मिळ योग या दिवशी बनून येत आहे। या दिवशी तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करता, जे काही युनिव्हर्सकडे मागता, विश्वास ठेवून उपाय करता, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। तर बघा, असाच या दिवशी आपण काय उपाय करायचा आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 12 डिसेंबरला वार आहे शुक्रवार। तर शुक्रवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ असा वार मानला जातो। या दिवशी आपल्याला भरपूर असे उपाय करता येतात, तर त्यातलाच एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर यासाठी आपल्याला तेजपत्ता लागणार आहे आणि त्याचबरोबर ग्रीन स्केच पेन आपल्याला लागणार आहे। बघा, तेजपत्ता कुठे तुटलेला नसावा, अखंड तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे। म्हणजे कुठे छिद्र त्याला नसावं, कट झालेलं नसावं, तर व्यवस्थित असा तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे। तुम्ही हा उपाय 12 तारखेला वार आहे शुक्रवार, तर 12 तारखेला तुम्ही दुपारी 12:12 तुम्ही हा उपाय करू शकतात। हा उपाय तुम्ही 12:12 केला तर अतिशय उत्तम। पण समजा तुम्हाला काही कारणामुळे जमलं नाही की 12:12 तुम्हाला हा उपाय करणं जमलं नाही, तर तुम्ही दिवसभरामध्ये 12 तारखेला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय केला तरी चालेल, कारण हा दिवसच आहे 12/12। त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता। आपण तेजपत्ता घेतलं, स्केच पेन घेतलं, आपली जी एक इच्छा आहे तर ही इच्छा आपल्याला फिक्स करायची आहे। भरपूर अशा आपल्या इच्छा असतात, आपण संसारिक माणसं आहोत, पण आपली एकच इच्छा फिक्स करायची आणि एकच इच्छा आपली पूर्ण होण्याच्या मागे आपल्याला लागायचं। ती इच्छा आपली पूर्ण कशी होईल याकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। म्हणजे प्रयत्न चालू असतात, तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करायचा। तुम्ही काही मॅनिफेस्ट करताय तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मॅनिफेस्ट करायचं। 10-12 आपल्या इच्छा असतात तशा म्हणलं तर त्या सगळ्या एकदाच पूर्ण होणार नाहीत। त्यामुळे एकच इच्छा मनामध्ये नेहमी फिक्स करा आणि एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेसाठी तुम्ही आपण मॅनिफेस्ट करू शकता। परत आपल्याला तेजपत्तावरती आपल्याला इन्फिनिटी हे साइन काढायचं आहे। त्यानंतर तुमची जी काही विश आहे ती विश आपल्याला त्या तेजपत्तावरती ग्रीन स्केच पेननी लिहायची आहे। माझ्यावर 5 लाखाचं कर्ज आहे, समजा मला 5 लाख रुपये डिसेंबर 2025 महिन्यामध्ये मिळालेले आहेत असं मी लिहीन। म्हणजे मी कर्जमुक्त झाले असं लिहायचं नाही। कर्ज हा शब्द सुद्धा निगेटिव्ह आहे, त्यामुळे कर्ज हा शब्द लिहायचा नाही आणि आपले सगळे शब्द पॉझिटिव्हच असले पाहिजे। नाही हा शब्द आपल्या वाक्यामध्ये कुठेच यायला नाही पाहिजे। समजा मला नोकरी मिळाली आहे, स्वतःचं घर झालं आहे, मला खूप चांगला जॉब मिळाला आहे, दिवसेंदिवस खूप प्रगती होत आहे, माझ्या घरातील सर्व व्यक्ती निरोगी आहेत, आमचा खूप सुखी संसार आहे। काहीही आपल्या इच्छा असू द्या, तर त्या इच्छा आपण पॉझिटिव्ह वेनीच लिहायच्या आहेत। लिहिल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली आपल्याला थँक्यू युनिव्हर्स सुद्धा लिहायचा आहे। झाल्यानंतर आपल्याला थोडं व्हिज्युअलाइज करायचं आहे आपली जी इच्छा आहे, तर ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहोत, आपण कोणता ड्रेस घालणार आहोत, आपण कुठे सेलिब्रेशन करणार आहोत, तर असं सगळं छान डीप व्हिज्युअलायझेशन आपल्याला करायचं आहे। त्याच्या अगोदर बघा, आपण जेव्हा विश लिहितो, विश लिहिल्यानंतर आपल्याला बघा, तरी तुमच्याकडे अत्तर असेल किंवा परफ्यूम असेल तर ते परफ्यूम आपल्याला त्या तेजपत्त्यावरती लावायचं आहे आणि परत तो व्हिज्युअलायझेशन करायचं आपल्या इच्छा पूर्ण झाल्याचं। आणि त्याच्यानंतर 2 कापूर, 2 लवंग, 2 विलायच्या घ्यायच्या आहेत आणि त्या तेजपत्त्यासोबत आपल्याला जाळायच्या आहेत। तर ते जाळून झाल्यानंतर तर ती राख असते, तर ती आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्याला त्याच्यावर फुंकर मारायचं आहे। ते आपल्या युनिव्हर्समध्ये ते आपली जी इच्छा आहे ती सगळीकडे स्प्रेड करायची आहे।
असा साधा सोपा उपाय करायचा आहे आणि आपली इच्छा ही या दिवशी पूर्ण करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही उपाय मनापासून केला, तर विश्वास ठेवून केला, तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि अनुभव येतो. बऱ्याच जणांना अनुभव येतो सुद्धा. मी सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट करते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ते मॅनिफेस्ट करते आणि नक्कीच युनिवर्स माझी त्या इच्छा पूर्ण करत असतो. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.